तर या ठिकाणी आपण आई तुळजापूर भवानी मंदिर खोकरला रोड, तर या ठिकाणी सरपंच साहेबांची आता मुलाखत की सरपंच साहेबांमध्ये ग्रामपंचायतीचे आणि बाकीचे सर्व सदस्य या ठिकाणी दिसून राहिले। तर या ठिकाणी अजून एका सन्माननीय सदस्य जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची आपण या ठिकाणी मुलाखत घेत आहोत। तर साहेब आपण या ठिकाणी किती दिवसापासून? मला 1 वर्ष झालं। 1 वर्ष। तर आपल्याला काही बदल जाणवला सकारात्मक? तर वजन वगैरे? वजन फार कमी नाही झालं, पण कारण मी पूर्वीचा स्लिम आहे। हा, पण माझं आरोग्य चांगलं राहते, मला दिवसभर चैतन्य वाटते, कुठल्याही प्रकारचं काम करण्यामध्ये स्फूर्ती निर्माण होते, फ्रेशनेस वाटते, फ्रेश वाटते आणि चेहऱ्यावर ग्लो आलेला आहे। नाही ठीक आहे सर। आणि खूप खूप म्हणजे मला आनंद, मी तुमच्या सारख्यांचा काय इंटरव्ह्यू घेतो, इथं येतो, योग ग्रुप मध्ये जातो, तिकडे रॉयल मध्ये जातो, अनेक ठिकाणी काय जातो, कारण आजच्या तरुण पिढीला याच्यातून प्रेरणा भेटली। आजचा तरुण पिढी म्हणजे जी आहे, जी बदलती जीवनशैली, याच्यामुळे खास करून तरुणांचं आरोग्य एवढं धोक्यात आलं, एवढं धोक्यात आलं। आता तुमचं वय काय? माझे 65। तर तुम्ही एकदम फिट आहे, पण आजचा तरुण 25, 30, 35 मध्ये त्यांची म्हणजे सर्वांबद्दल नाही बोलत, परंतु आपल्या सारख्यामुळे मी हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हायरल करणार आहोत, जेणेकरून इतर संख्या वाढली पाहिजे। म्हणजे इतर संख्या वाढली तर दवाखान्याची संख्या कमी होईल। ठीक आहे, म्हणजे कसं आहे, व्यसनाच्या अधीन झालेला युवक इथं जर आला त्याचा वेळ जातो, फ्रेश वाटते, त्याच्यामुळे त्या व्यसनापासून त्याचं मन परावृत्त होत जाते। तर आपल्या सर्वांचं धन्यवाद। आपल्याला कोणाला बोलायचं बोलू शकता। आणि हा बोला। म्हणजे या सगळ्यामध्ये सगळ्यात मी सिनियर सिटीजन आहे, वयस्क। बाई काय? माझं 65। 65 वय आहे। मला काय असं वाटत नाही, माझं अजून हा वर्कआउट झाल्यानंतर मला स्विमिंगला जावं लागते वेलगंगा नदीवर। म्हणजे तुम्ही उत्साहाने जाता का जावं लागतं म्हणून जाता? माझा छंद आहे, 12ही महिने करतो। म्हणजे तुम्हाला उत्साह आहे? पावसाळा राहो, पूर राहो, काही राहो, आम्ही घरी आंघोळ करत नाही। हे महत्वाचं आहे, आपण स्वयंस्फूर्तीने गेलो पाहिजे, हे महत्वाचं आहे। आपल्याला कोणाला तरी जा म्हणते, आपले मित्र फोन करतात, आपल्या घरचे फोर्स करतात, या गोष्टीत काय होतं, जबरदस्तीचं काही नाही, आपण स्वयंस्फूर्तीने जाता। आपलं खूप खूप अभिनंदन। आपण यानंतर सुद्धा भेटत राहू। सत्यवचन BK, धन्यवाद।